मंडळी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुफान नाराजी नाट्य या महाराष्ट्रानं पाहिलं। त्या नाटकाचं नाव होतं कुणी तिकीट देता का तिकीट। तिकीट न मिळालेल्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, पत्ता कापला म्हणून अश्रू ओघळले, काचा फुटल्या, पाठलाग केला, राडे झाले, ज्यांना कुटुंब मानलं ते अनाथ झाले, उघड्यावर टाकले म्हणून भावनांचा कडेलोट झाला। या नाट्यात प्रत्येक जण उच्चारू लागला, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे। या राजकारणाच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं पक्षाच्या निष्ठेचं उपरणं मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा शेवट सगळ्या पक्षांचा एकाच प्रहारानं, आपल्याही आणि विरोधकांच्याही। साहेब, तुम्ही इतके कठोर का झालात? एका बाजूला आम्ही ज्या पक्षाला जन्म दिला ते आम्हाला विसरतात, दुसऱ्या बाजूला ज्या पक्षानं आम्हाला जन्म दिला ते तुम्ही आम्हाला विसरलात। मग विस्कटलेल्या राजकीय करिअरचे हे सापळे घेऊन हे करुणा करा। आम्ही इच्छुकांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं, कुणाच्या पायावर सांगणारे, कुणाच्या पायावर। म्हणूनच म्हणतोय, एक इच्छुकाला कुणी तिकीट देता का तिकीट। एक तुफान एबी फॉर्म वाचून, उमेदवारी वाचून, साहेबांच्या माये वाचून, पक्षाच्या दये वाचून सगळ्या पक्षांच्या दारात हिंडतंय। जिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतंय। विचारतंय, कुणी तिकीट देता का रे, कुणी तिकीट। अर्ज भरायची वेळ संपली, सगळ्या आशा संपल्या, पाठलाग केला पण तिकीट काही सापडलं नाही। अश्रू तरळले, हंबरडा फोडला पण कुणाला दया आली नाही। कुठे साहेबांच्या सुनापुराने तिकीट नेली तर कुठे निष्ठावान वेटिंगवर राहिले, निष्ठावान अश्रू ढाळत राहिले आणि काल आलेले तिकीट घेऊन नाचत गेले। आयारामांच्या गळ्यात तिकिटाची माळ आणि निष्ठावंतांच्या हाती टाळ, अशी राज्यातली आजची परिस्थिती। अर्ज भरायची वेळ संपली, हिरमुसलेला कार्यकर्ता अश्रू पुसत घरी परतला। संध्याकाळ झाली आणि 5 वर्षासाठी त्याच्या आशेवर पडदा पडला।